तर देवाच्या प्रिय संतगणांनो, शर्यत, शर्यत चालण्याची नाहीये, शर्यत बसण्याची नाहीये, झोपा काढण्याची तर शर्यत अजिबात नाहीये. एकाच जागी उभं राहण्याची शर्यत नाहीये. शर्यत आहे धावण्याची आणि या धावण्याच्या शर्यतीत अनेक लोक वारंवार धावत असतात आणि शर्यतीत जे विभिन्न प्रकारे लोकं धावतात, त्यांच्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. स्त्रियांचं धावणं, पुरुषांचं धावणं, जागतिक दर्जावरती स्टेट लेव्हल, इंटरनॅशनल लेव्हल लोकं धावतात आणि त्या धावण्यामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीनं यश मिळवतात. आता सध्या जगातला फास्टेस्ट रनर म्हणजे सगळ्यात अधिक वेगवान धाव घेणारा म्हणजे हुसेन बोल्ट नावाचा व्यक्ती जो आहे, तो इतका गतिमान रीतीनं जगातला एक नंबर सगळ्यात जास्त वेगाने धावणारा व्यक्ती आहे. ज्याचं नाव हुसेन बोल्ट आहे आणि याचा जो स्पीड आहे, तो म्हणजे 100 मीटर अंतर घेण्यासाठी फक्त 9.58 सेकंद त्याला लागतात. म्हणजे अल्मोस्ट 9.5 सेकंदात 9.58 सेकंद बस. तेवढ्या वेळेमध्ये तो 100 मीटरची धाव पूर्ण करतो. असा हुसेन बोल्ट हा जगातला एक नंबरचा धावणारा व्यक्ती आहे. गती बऱ्याच गोष्टींना आहे. जगात अनेक पक्षी आहेत, त्यांना पण गती आहे. एक गरुडाबद्दल तर बायबलमध्ये खूप लिहिलंय. परंतु अशाच प्रकारचा त्यातलीच एक प्रजाती आपण म्हणूया, तर त्याला आपण पेरिग्रीन फाल्कॉन नावाचा जो पक्षी आहे, तो 389 किलोमीटर पर अवर एका तासात 389 किलोमीटर उडून जाऊ शकतो, अशी त्याची भयंकर गती आहे. असा हा उडणारा पक्षी आहे. प्राण्यांमध्ये सगळ्यात जलद गतीचा प्राणी म्हणजे चित्ता. तुम्हाला माहीत असेल, चित्ता एवढा जोरात धावू शकतो, की एका तासामध्ये तो जवळपास 113 किलोमीटर नॉन स्टॉप धावू शकतो. 113 किलोमीटर एका तासामध्ये. आपली बाईक किंवा कार पण एवढ्या वेळात पोहोचणार नाही. कारण मुंबई पुण्याची ट्रॅफिक बघितली तर कदाचित 1 तासात तुम्ही 5च किलोमीटर जाल सांगता येत नाही. तर अशा प्रकारे प्राण्यांची गती, पक्ष्यांची गती, जगात धावणारा सगळ्यात फास्टेस्ट जो माणूस आहे, त्याबद्दल आपण पाहिलं आणि सगळ्यात जास्त ना गतीमध्ये प्रकाशाची गती सगळ्यात जास्त आहे. तर आवाजापेक्षा प्रकाशाची गती जास्त आहे. आवाजाची गती कमी आहे आपल्याला कसं कळतं? वीज चमकते. आधी वीज दिसते, उशिराने आवाज येतो. थोडासा आवाजाचा स्पीड थोडा कमी आहे. परंतु प्रकाशाचा वेग जो आहे तो जास्त आहे आणि तो किती आहे? 2,99,00,000 2,00,00,000 माफ करा 1 मिनिट हां. 2,99,00,000 2,99,00,000 69,458 एवढा स्पीड, एवढे मीटर एका सेकंदात प्रकाश जाऊ शकतो. एका सेकंदात. असा लाईटचा स्पीड आहे. म्हणजे हा आकडा वाचणं सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. एवढा लाईटचा स्पीड आहे भयंकर. अब्जो मीटर एका सेकंदात लाईट जाऊ शकते. अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. जोरात धावणारा माणूस, जोरात धावणारा पक्षी, जोरात धावणारा प्राणी आणि जगातल्या गोष्टींमध्ये लाईट सगळ्यात जास्त धावते. परंतु आज मला तुम्हाला सांगायचंय, की देवाचा शब्द जो आहे, तो सगळ्यात वेगाने धावणार आहे. कुणाला आमेन म्हणता येईल का? हालेलुया. देवाचा जो शब्द आहे, त्या शब्दाच्या पुढं, त्या शब्दापेक्षा वेगवान या जगामध्ये दुसरी कुठली वस्तू नाहीये, कुठली गोष्ट नाहीये. देवाचा शब्द हा फारच जोरात धावतो आणि हा जो देवाचा शब्द आहे, तो कुठंच थांबत नाही किंवा त्याला कोणी अडखळण करू शकत नाही. सगळ्यात जास्त जो वेग आहे देवाच्या प्रिय लोकांनो, तो देवाचा शब्द आहे. आपण वाचणार आहोत.
स्तोत्र संहिता 147 आणि 15 वचन. स्तोत्र 147 आणि 15. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो. त्याचा शब्द फार वेगाने धावतो. आमेन. हालेलुया. जेवढ्या गोष्टी आपण पाहत आहात त्यामध्ये बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की जर सगळ्यात जास्त धावणारी गोष्ट आहे तर ती गोष्ट म्हणजे देवाचा शब्द आहे. प्रभू इथून बोलतो, शताधिपतीचा चाकर तिकडे घरी आहे. कुठला डॉक्टर एवढं फास्ट बरं नाही करू शकत. घेऊन या आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नंबर लागला मग तुमचं संपलं. कितना बार बोला 4 नंबर वार्ड में जाने के लिए. मग तिकडे 4 नंबरला गेल्यावर अरे बाबा इधर नहीं, पहिला एक्सरे निकाल के आओ. एक्सरे डिपार्टमेंट. अरे इधर नहीं, पहिला ग्राउंड फ्लोअर में पेपर तो बनाओ. जे लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातात त्यांना माहित आहे. आणि इकडून तिकडं काही ठिकाणी आणि तेच प्रायव्हेट असेल तर या ना सर, तुमचीच तर वाट बघत होतो. झोपा इकडे, घ्या घ्या काढून किडण्या साहेबांच्या. देवाच्या प्रिय लोकांनो, आज अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी देवाचा जो शब्द आहे हा शब्द अत्यंत वेगवान आहे. देव बोलतो, आकाश निर्माण होतं. त्याच्या बोलण्यात एवढं सामर्थ्य आहे. एखाद्या आजाराला बरं करण्यासाठी तो शब्द बोलतो आणि त्याचा शब्द एवढा प्रवास करून आलेला शताधिपती प्रभूकडे आलेला. प्रभू फक्त शब्द बोलतो. शताधिपती घरी पोहोचण्याच्या आधी चाकर तिकडं त्या घटकेसच बरा झालेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना याचा अर्थ काय? काय शब्दाला वेग आहे प्रभूच्या? काय शब्दाला वेग आहे? या शताधिपतीने घरी पोहोचण्याच्या आधी चाकर बरा झालाय आणि विचारलं कधी बरा झाला? बरोबर ज्या घटकेचा त्यांनी उल्लेख केला त्याच घटकेला येशूने शब्द उच्चारला होता. म्हणजे प्रभूचा शब्द उच्चारल्याबरोबर तो शब्द योग्य ठिकाणी जाऊन त्याच क्षणी जाऊन पोहोचतो. असा स्पीड दुसऱ्या कुठल्या गोष्टीला नाहीये. प्रभूचा शब्द सगळ्यात वेगवान आहे आणि त्याने जर एक शब्द बोलला ना, लोक वाट बघतात. माझा ब्रेक थ्रू कधी येणार? मला कधी आशीर्वाद मिळणार? माझं जीवन कधी? थांबा थांबा थांबा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. त्याचा एक शब्द आज तुमचं जीवन परिवर्तित करायला तयार आहे. तो एकदा बोलला ना की त्याच क्षणी तुमच्या आशीर्वादांना सुरुवात झालीच म्हणून समजा. त्यात काही शंका नाहीये. प्रभूचा एक शब्द सगळ्या गोष्टींना बदलून टाकतो. वेग, धावणं, गती याकडे लक्ष केंद्रित करत आहोत. सगळ्या गोष्टींचा वेग आणि प्रकाशाचा वेग सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक लोक बायबलमध्ये धावलेले आहेत. त्यापैकी एक नव्या करणातला व्यक्ती जो नेहमी उल्लेख करतो, मी धावतो, मी धावतो, मी धावतो. पण त्याची रेस जी आहे ना, ऑलिम्पिक किंवा एखाद्या ठिकाणची रेस त्याची नाहीये. त्याची रेस अशी रेस आहे की त्या धावण्याला आपण एक आध्यात्मिक धावणं आपण म्हणू शकतो. ती आहे पौलाची धाव. अनेक लोक धावलेत बायबलमध्ये. पटापट आपण वचनं पाहणार आहोत आणि मग मला मूळ मुद्द्याकडे मला वळायचंय. ऐका, प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 24वा वचन. ऍक्ट चॅप्टर 20 वर्स 24. मी कशाचीही काळजी करीत नाही. मी आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही. जो स्वतःचा जीव वाचवतो ना तो गमावतो, बायबलमध्ये लिहिलं. बरोबर. पौल काय म्हणतो? मी जीवाची तमा करत नाही. जीवाचं मला घेणं देणं नाहीये. प्रभूसाठी मी जगलो तरी चांगलंय, मेलो तरी चांगलंय, मला काही फरक पडत नाही. जीवाची तमा करत नाही किंवा जीवाची मी किंमत एवढी सुद्धा करत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. मी कसा धावतो? जीवाची काळजी करत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धावताना पौल असा धावतोय का त्याला घेणं देणं नाही. माझा जीव गेला तरी चालेल पण मी देवाच्या कामासाठी धावणार. हालेलुया. काय लोक ओव्हर टाइम साठी धावतात, काही लोक लग्न जमण्यासाठी धावतात. म्हणजे आता काही लोक प्रत्येकच ठिकाणी मुलगी बघायला जातात. ठीक आहे, या रविवारी इकडच्या घरी, त्या रविवारी 2-2 वर्ष लोकांचे पोहे, लोकांचे चांगले चांगले जेवण बऱ्याच लोकांनी संपवलेले आहेत. मुलगी बघायला जातात का खायला जातात, मी आला आजपर्यंत हे कळालं नाही. अरे गरिबांना लुटू नका.
त्या मुलीच्या बापाने काय करायचं? अरे तुम्ही लोकांनी लग्नाचा खर्च त्या मुलीला बघायला जाऊन जाऊन त्याचा खर्च सगळा तुम्ही असंच वसूल केलाय. फोटो बघा, बायोडेटा घ्या, प्रार्थना करा, पालकांना दाखवा, देवाला विचारा. तुमचा निर्णय तुम्हाला वाटला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि तिथं जाऊन मग एखाद्याच्या लेकराला नावं ठेवतो तुम्ही. नाही, मुलीची उंची कमी, नाही मुलगीचा रंग असा आहे. अरे तुझ्या मुलाकडे बघ पहिलं. हॅलो, ऐकता ना सगळे? देवाच्या प्रिय संतगणांनो, काही लोक फक्त याच्यासाठी धावतायत. कोणी पोटा पाण्यासाठी धावतोय, कुणी आपल्या शिक्षणासाठी धावतोय, कुणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी धावतोय, कुणी आपल्या परिवारासाठी धावतोय, कुणी आपल्या फक्त मोठेपणा मिळवण्यासाठी धावतोय, कुणी चर्चमध्ये मोठे मोठे पद घेण्यासाठी धावतोय, कुणी समाजासाठी धावतोय, कुणी लोकांसाठी धावतोय, कुणी देशासाठी धावतोय. पण आज देवाच्या प्रिय लोकांनो, पौल सांगत आहे की मी देवासाठी धावत आहे आणि असा धावतो ना मी की माझ्या जीवाची पर्वा करत नाही, असा धावतो. आणि मग हा पुढे पौल काय म्हणतो? पहिले करीत 9 अध्याय 24 आणि 26 वचन, 24 ते 26 वचन ऐकूया आपण. पहिले करीत 9 अध्याय, फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 9 वर्सेस 24 टू 26 ऐका. पहिले करीत 9 24 ते 26 पर्यंत. शर्यतीत धावणारे सर्व धावतात. धावतात ना? धावतात, सगळे धावतात. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. तुमच्या इकडे सगळ्यांना बक्षीस मिळते का हो? शर्यतीत जेवढे धावले, 30 मुलं धावले, चला सगळ्यांना, कुणाला नाराज नाही करायचं, प्रत्येकाला बक्षीस द्या. शर्यतीत धावणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस मिळतं का हो? दुसरा थोडक्यावरून हारला म्हणून चला याला सेकंड प्राइज द्या. पण तुम्हाला सांगू, खरं बक्षीस पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असतं. आणि बाकीचे सगळे उत्तेजनार्थ समजूया. त्यांना उत्तेजन देण्यासाठी अजून चांगले धावा. पहिलं बक्षीस खरं बक्षीस आहे. पहिलं बक्षीस खरं बक्षीस आहे. दुसरा, तिसरा उत्तेजनार्थ, बस संपलं. खरं बक्षीस पहिलं बक्षीस आहे. खूप जण धावतात, सगळ्यांना बक्षीस नाही मिळत. पाऊल सांगतोय शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. असे धावा की बक्षीस तुम्हाला मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रदमन करीतो. तो नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी असे करतो. ट्रॉफी, मुकुट वगैरे हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. सर्टिफिकेट, हार, तुरे, सत्कार, जगात याच्यासाठी धावलं जातं. आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करतो. हालेलुया. आमचं धावणं कशासाठी? अविनाशी मुकुट. अविनाशी मुकुट. एका स्पर्धेत मला चांगला कप मिळाला होता. फर्स्ट प्राइज कप. असा गोल्डन आणि असा चमकत होता. त्याला ठेवून दिला मस्त शोकेस मध्ये. 2-4 महिन्यात त्याच्यावरती असा कलर चेंज झाला त्याचा, काय सांगू तुम्हाला. मग त्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा साफ करायचा. आणि नंतर कंटाळा आला, जाऊ दे पडू दे. काय करायचं त्याचं? या जगात कितीही मोठं यश मिळवा, ते नाशवंत आहे, संपणार आहे. पण देवासाठी जर धावाल ना देवाच्या प्रिय लोकांनो, हालेलुया, देवासाठी जर धावाल, अविनाशी मुकुट मिळणार. त्याला गंज चढत नाही. सार्वकालिक मुकुट तुम्हाला प्राप्त होणार. तुमचं जीवन आशीर्वादित, कायम स्वरूपी, टेम्पररी इकडे नसतं. अविनाशी मुकुट आहे. म्हणून मीही तसाच धावतो. पाऊल म्हणतो मी पण तसाच धावतो. म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. अनिश्चितपणे म्हणजे काय? कधी ट्रॅकमध्ये धावायचं, कधी ट्रॅकच्या बाहेर धावायचं, कधी पब्लिक पब्लिक बसली त्यांच्यामध्ये धावायचं, कधी उलट्या दिशेने धावायचं. अशी धाव कधी तुम्हाला जिंकू देणार नाही. धावतात की नाही असे ख्रिस्ती लोक? प्रभूकडे आलो मी, दारू सोडली आणि मग नंतर माहित नाही मित्र भेटले मी बिघडलो. अरे तू परत रिटर्न चाललाय आणि खड्ड्याकडे चाललाय. मित्र म्हणतील माझ्या मागे ये, मी तुला रस्ता दाखवतो. खड्ड्यात जायचा रस्ता आहे. कुठं धावतोय ते महत्वाचं आहे. अनिश्चितपणे धावू नका, ठरवून धावा. तुमची धाव, तुमची मजल तुम्हाला कळाली पाहिजे. माझा श्वास थांबण्याआधी मुंबई शहराच्या घराघरात येशूचं नाव पोहोचलं पाहिजे, असं काहीतरी बोला.
अख्ख्या पुणे शहरात येशू पोहोचला पाहिजे. माझा श्वास थांबण्याआधी मला पाहायचंय महाराष्ट्रात येशूचं नाव उंच झालेलं. बोला आणि प्रयत्न करा. तुम्ही धर्म परिवर्तन करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आजही कितीतरी लोक जे येशूला मानणार आहेत त्यांचे दाखले जुन्याप्रमाणेच असतील. मी ते बदला किंवा त्याविषयी मी फारसं बोलणार नाही. पण मला हे तुम्हाला सांगू द्या, दाखले बदलण्याआधी, तुमचे कुंकू आणि टिकल्या बदलण्याआधी, तुमचा पेहराव बदलण्याआधी तुमचं मन बदलणं जास्त गरजेचं आहे. देव त्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, स्वतःचं समर्पण प्रभूसाठी करणं गरजेचं आहे. पौल धावतोय, अनिश्चितपणे धावत नाहीये. अनिश्चित ठरवा आणि धावा, ठरवा आणि धावा. तुमचं गोल तुम्हाला अचीव करता आलं पाहिजे. ठरवून धावा. तसेच मुष्टियुद्ध करतो, बॉक्सिंग पण करतोय. पूर्ण ऑलिम्पिकची शर्यत सगळी पावलाकडे आलेली आहे. हालेलुया. धावतोय पण, बॉक्सिंग पण करतोय, मुष्टियुद्ध करतो मी. म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही. वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही. मला असं वाटतं पौलाद्वारे सैतानाने भरपूर फटके खाल्लेले आहेत. मुष्टियुद्ध करतो, वाऱ्यावर करत नाही. मग मारतो कुणाला? पौलाने त्याच्या समस्यांचा चुराडा करून टाकलेला येशूच्या नावामध्ये. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय संतगणांनो, धावतोय पौल आणि सरते शेवटी 2 तिमोथी 4:7 मध्ये पौल म्हणतो. आता 2 वचनं आपण वाचले. एकीकडे सांगतोय मी त्या रीतीनं धावणार आहे किंवा धावत आहे. दुसरं वचन आपण वाचलं त्यात तो सांगतो की मी त्या दिशेने धावतोय. पण 2 तिमोथी 4:7 मध्ये तो काय म्हणतो ऐका. जे सुयुद्ध ते मी केले आहे. चांगलं युद्ध केलं आहे. सुयुद्ध म्हणजे चांगलं युद्ध मी केलंय. धाव संपवली आहे. किती लोक आमेन म्हणतील? अशी हिंमत पाहिजे बोलण्यासाठी. धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आधी म्हणतो मी धावत आहे, आता म्हणतो मी धाव संपवली आहे. आमचा श्वास संपण्याच्या आधी, आमचं हृदयाचे ठोके बंद पडण्याच्या आधी, आमचे डोळे मिटण्याच्या आधी आमचा दृष्टांत पूर्ण झालाच पाहिजे असं धावा. असं धावलं पाहिजे. पौलाने धाव केलेली आहे आणि ते धावतोय. पण इथं म्हणतो की माझी धाव पूर्ण केली. येशू वधस्तंभावर म्हटला ना पूर्ण झाले. त्याच टाईपचा आणि तसंच सामर्थ्यवान हा पौलाच्या मुखातून निघालेला शब्द आहे. त्याचा लेखाचा त्याचा दस्तूर आहे आणि स्वतः लिहिलेला शब्द आहे. तो म्हणत आहे माझी धाव मी संपवली आहे. जे त्याला टार्गेट होतं, मला ना सुवार्ता फेऱ्या काढायच्या, मला ना रोमचा प्रवास करायचा आहे, मला धार्मिकांमध्ये जायचंय, मला विदर्भांमध्ये जायचंय, मला फटके पडले तरी मला सुवार्ता सांगायचीच आहे, माझा विरोध झाला तरी मला सुवार्ता सांगायचीच आहे. मी मागं हटणार नाही. पौलाने त्याचं काम केलं आणि तो म्हणतो माझी धाव मी संपवली आहे. आणि धाव संपवल्याचा आनंद हा फार मोठा आणि अद्भुत असतो. पौलासारखं धावलं पाहिजे. जुन्या करारात ना एकदा दाविदाला शाऊलाची भीती होती. कारण ते गाणं तुम्हाला माहिती आहे ना, दाविदाने आणि शाऊलाने किती म्हटले ते, आहे की नाही? बरोबर ना? शाऊलाने हजारो, दाविदाने डायरेक्ट लाखो. गाणं ऐकलं राजाला आवडलं नाही. कधी-कधी काही-काही गाणे काही लोकांना आवडत नाहीत. राजाला पण नाही आवडलं. म्हटलं आता चला मारायचं त्या शाऊलाने ठरवलं दाविदाचा आता विषय संपवायचा. पण दाविदाला कसं कळणार की आता त्याच्या जीवाला धोका आहे? योनाथान राजाचा मुलगा, शाऊलाचा मुलगा, त्याला विचारलं काय बाबा काय तुझ्या डॅडीच्या मनात आहे? मला मारणार आहे का तो? थांबू. आता जेवणावर बसलो की विचारतो, सांगतो तुला. परत भेटल्यानंतर सांगतो. खोड काय मला कसं कळेल? तर तू लांब थांब. मी बाण मारेल आणि मुलाला बाण घ्यायला पाठवेल आणि मुलाला सांगेल, बाण तुझ्या अलीकडे आहे म्हणजे धोका नाही. बाण तुझ्या पलीकडे आहे म्हणजे तुला धोका आहे. ज्यावेळेस तो सगळं राजाचं मनोगत काढून आला आणि भीती आहे, राजा तुला मारणार आहे हे सांगण्यासाठी सांकेतिक भाषेत योनाथानाने संदेश पाठवला आणि बाण मारला आणि मुलाला सांगितलं धाव. बायबल सांगतं या ठिकाणी 1 शमूएल 20:38 मध्ये बाण घेण्यासाठी तो मुलगा धावला. बाण घेण्यासाठी तो मुलगा धावला. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि मग या ठिकाणी योनाथानने आपल्या मित्राला दाविदाला सांगितलं त्याच्या जीवाला धोका आहे, पण सांकेतिक भाषेत बाण तुझ्या पलीकडे आहे. देवाच्या प्रिय लोकांना हा मुलगा बाण घेण्यासाठी धावत आहे. पौलाचं धावणं निराळं आहे, या मुलाचं धावणं निराळं आहे. त्याच प्रकारे एलिया पण धावला. पहिले राजे 18:46 मध्ये. पहिले राजे 18 आणि 46 मध्ये असा धावला एलिया.
फर्स्ट किंग चॅप्टर 18 वर्स 46, पहिले राजा 18:46. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबा पुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. देवाचा वरदहस्त एलियावरती होता. आसा धावला, राजाच्या रथाला पण ओव्हरटेक करून निघून गेला. आसा धावला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळे राजे तुमच्या पुढे हारणार आहेत प्रियांनो, हालेलुया. असे धावा. प्रेज द लॉर्ड. जगातले मोठे मोठे लोक तुमच्या समोर शून्यवत होतील, असं परमेश्वर करणार आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तुम्हाला देवाने सक्सेस दिलेला आहे. तुमचं सक्सेस सुपर नॅचरल आहे. तुम्हाला देवाची शक्ती आहे, तुम्हाला देवाचा आत्मा आहे, तुम्हाला देवाचा अभिषेक आहे, तुमच्यावर देवाची कृपा आहे, देवाचं अनुग्रह तुमच्यावरती आहे. असे धावा. एलिया धावला, राजाला हरवून टाकलं, पहिला जाऊन इस्रायलच पोहोचला. पुढे फिलिप पण धावला रथाच्या दिशेने. काय पहा, फिलिपेकरास पत्र 8वा अध्याय 29 ते 30 वचनामध्ये फिलिप असा धावला. वाचूया. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. फिलिप घरात आहे, रथ रस्त्यावर आहे. स्पीड कोणाच आहे? फिलिप एका जागेवर. पण पहा, फिलिप धावत गेला आणि त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? फिलिप धावत गेला आणि त्याने रथ गाठला. बायबलच्या वचनाप्रमाणे आपण पाहतो, फिलिप धावत गेला आणि रथ गाठला. रथाचा स्पीड जास्त आहे, पण ज्यावेळी तुमच्यावर देवाचा अभिषेक येतो, देवाची वाणी येते, तुम्ही असे धावता की कुठलाही रथ असो तो तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. त्याची गती फार आहे, ते ध्येय फार उंच आहे. ते माझ्यासाठी कठीण आहे, तुझ्यासाठी काही कठीण नाहीये. तू बदलणं हे कठीण होतं. हालेलुया. तुझं व्यसन जाणं कठीण होतं. सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कठीण होता. जर देवाने तुझ्यासाठी ते शक्य केलं, तुला आशीर्वादित केलंय, तुझ्या वाईट पापातून तुला बाहेर काढले, कठीण काम देवाने पूर्ण केलंय, तर धावणं तुझ्यासाठी सोपं आहे. जो रथ तुम्हाला गाठायचा आहे त्याच्यासाठी सज्ज व्हा, कंबर बांधा. इस्रायला धावत जा, एलियासारखं धावत जा आणि धावून सुवार्थ सांगण्यासाठी तो रथ गाठणं गरजेचं आहे. गाठा तो रथ प्रभूच्या गौरवासाठी. आता रथावरून विषय निघाला म्हणून सांगतो. नहूम याचा 2रा अध्याय 4थं वचन. नहूम 2 आणि 4. आता याचा अर्थ एंड टाइम प्रॉफेसी बद्दल आहे. पहा रथ कसे धावतायत. नहूम 2:4 मध्ये रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत. रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत. सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत. ते मशालीसारखे दिसत आहेत. ते विजेसारखे धावत आहेत. विजेसारखे धावत आहेत. काय रथ? कुठले रथ आहेत? हजारो वर्ष आधी या 4 व्हीलर मोटार गाड्यांचा शोध लागणार हे बायबलमध्ये लिहिलंय. एकदम विजेसारखे धावणारे रथ. त्या काळात रथ होते, आता कार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही पाहणार नाही. पास्टर विकास कांबळे पुण्याला आले, रथ घेऊन आले. माफ करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला निघावं लागेल आणि मी 4 दिवसांनी पोहोचेल, असं करू नका. तर आता परिस्थिती वेगळी आहे. त्या काळासाठी रथ होते, आता गाड्या आहेत. आणि त्या गाड्या कशा आहेत? इथे लिहिलं स्पष्ट, वाचलं आपण. अशा प्रकारे धावणारे रथ आहेत. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या दिवसांमध्ये तुमची धाव फार जोरदार असली पाहिजे. दावीद पण धावला. दावीद धावला की नाही? दावीद खूप वेळा धावला. एकदा तर त्या भावांसाठी आणलेला टिफिन योग्य व्यक्तीकडे सोपवला आणि धावत गेला भावांकडे. तिकडे पण धावला. गल्ल्यात त्याला मारायला येत होता, तो गल्ल्यात चालत आला सांगतं बायबल, आणि हा त्याच्याकडे धावत गेला असं सांगितलंय. दावीद खूप वेळा धावला, पण एक धाव त्याची महत्वाची. ऐका कधी धावला. पहिले शमूएल 17:51. फर्स्ट सॅम्युएल 17:51. थोडं फास्ट जातोय मी, कारण की आपल्याला महत्वाच्या विषयाकडे वळायचंय. दावीद कसा धावलाय पहा. पहिले शमूएल 17:51. दावीदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा जाऊन? चालत जर गेला असता तर त्या वेळेत गल्ल्यात परत उभं राहायचे चान्सेस होते. ऐकलं तुम्ही? शत्रूला एवढा वेळ देऊ नका. तुमचा स्पीड जास्त पाहिजे. शत्रूला तुम्ही वेळ दिला, तुमचा वेळ बहुमूल्य आहे. तो वेळ जर तुम्ही शत्रूला दिला तर तुम्ही शत्रूला स्ट्रॉंग कराल, मजबूत कराल. वेळेत धावता आलं दाविदाला. इकडं फटका पण दिला आणि नंतर धावला पण. आणि असा धावला, धावत गेला आणि त्या बलिष्ठाच्या म्हणजे गल्ल्याताच्या छातीवर पाय दिला व त्याची तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले.
आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून फलिस्ती पळून गेले. मला ना इकडे ह्या वचनावरती मला येशूचा वधस्तंभ आठवतो. एकदम पटकन असा डोळ्यासमोर येतो. ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण सोडण्याच्या आधी प्रभूने सैतानाचं मस्तक ठेचलं. दुरात्म्याची काय स्थिती झाली असेल. बॉसच आपलं डोकं फोडलं, आपलं काय होणार. हालेलुया. सगळे दुष्टात्मे पळून गेले. आणि म्हणून ना जेव्हा प्रार्थना करताना येशूच्या रक्ताची आठवण करा. जेव्हा प्रार्थना करताना येशूचा वधस्तंभ आठवा. जेव्हा प्रार्थना करताना येशूचं बलिदान आठवा. बोला, प्रभू तू माझ्यासाठी दुष्टात्मे म्हणतात, अरे यार तोच तो दिवस आहे ना. बॉसचं डोकं फोडलं ना आम्हाला फटके मिळाले. दुरात्मे पळून जातात. फार बोलायची गरज नाही. येशूचं नाव उच्चारलं ना तुम्ही, बस अशी सिच्युएशन आहे. या ठिकाणी गल्ल्याताचा शिरच्छेद झाला. सगळं सैन्य पळून गेलं. सगळं सैन्य पळून गेलं. या ठिकाणी देवाच्या प्रिय संतगणांनो, आपण पाहतो की दावीद धावला, यश प्राप्ती झाली. आता देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही आणि मी पण धाव घ्यायची. कुठं धावायचंय आम्हाला? कुठल्या दिशेने धावणार आहेत आम्ही? कसल्या पद्धतीने आणि कुठं धावणार आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट, कान उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून, लक्ष केंद्रित करून ऐका. आज परत कुठं कुठं धावलात ते मी विचारणार नाही, पण आज नंतर कुणासाठी धावायचं? देवासाठी धावायचं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाकडे धाव घ्यायची आहे. देवाकडे धाव घ्यायची. देवाच्या कामासाठी धावायचंय. देवाच्या राज्यासाठी धावायचंय. देवाच्या गौरवासाठी धावायचंय. देवाला उंच करण्यासाठी धावायचंय. एक दिवशी अब्राम पण असा धावला. त्याच्या आधी वाचूया नीतिसूत्रे 18:10. प्रोवर्ब चॅप्टर 18 वर्स 10. नीतिसूत्रे 18वा अध्याय 10व वचन ऐका. परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे. काय दुर्ग म्हणजे? किल्ला, गड. परमेश्वराचं नाव बळकट दुर्ग, गड आहे. त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतात. आमेन. किल्ल्यावरती एकदा पोहोचलात ना तुम्ही, बस. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप सुंदर अशा गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. चांगल्याला चांगलं म्हणता येतं मला. प्रभूला धन्यवाद. अनेक योद्धे या महाराष्ट्रात सुद्धा होऊन गेलेले आहेत. आपला राजा जोपर्यंत गडावर पोहोचत नाही, प्राणांची आहुती दिली मावळ्यांनी. आणि ज्या वेळेस त्या भक्कम गडापर्यंत राजे पोहोचलेले, त्याच्यानंतर त्यांनी आपला प्राण दिलेला आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, अशा अनेक घटना जगभरात तुम्ही ऐकल्या असतील. या महाराष्ट्रात सुद्धा अशा सुंदर घटना आपल्याला पाहायला मिळतात. पण मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे, आज आम्हाला पण किल्ल्याची गड आहे. वैऱ्यापासून वाचण्यासाठी त्या गडाची आम्हाला गरज आहे. किल्ला आम्हाला पाहिजे. आमचा दुर्ग, आमचा गड, आमचा देव आहे. देवाकडे धाव घ्या. देवामध्ये सुरक्षित राहाल. प्रभूमध्ये जो आहे तो सुरक्षित आहे. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूमध्ये आहे तो सुरक्षित आहे. त्याला भीती नाही, त्याला टेन्शन नाही. वैरी काय करेल काही नाही. गडाच्या थोडं पायथ्याशी यायचं, सैतानाला फुल धुवायचं, फेकून द्यायचं आणि गडात पळून जायचं, आतमध्ये नात बसायचं. तो घेईल टाकरा गडाच्या भिंतीवरती. त्याला काय नाही करता येतो. एंट्री नाहीये त्याला. आत प्रवेश नाही करू शकत. थोडा हात बाहेर काढायचा. बसमधून खिडकीतून कसा हात बाहेर काढता, आहे की नाही? स्टँडवर बस थांबल्यानंतर दे रे बाबा चणे फुटाने, हात कसा बाहेर काढता पैसे द्यायला घ्यायला, तसा गडातून असा बाहेर हात काढायचा. सैतानाला एक फटका द्यायचा, पाठ, परत हातात घेऊन गपचूप बसायचं. ही ख्रिस्ती लोकांची स्ट्रॅटेजी पाहिजे. नाही तर मी गडावर येणार नाही, मी बाहेरच लढतो. मरशील. दुसरा शब्द नाहीये माझ्याकडं. काही लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात, त्याच्यामुळे गडबड होऊन जाते. करू नका असं. गड देवाचं नाव आहे, त्याच्यात स्थिर व्हा. येशू नावात राहा, प्रभूमध्ये राहा, स्थिर राहाल, आशीर्वादित राहाल, सुरक्षित राहाल. बरं, देवाकडे धाव घेतात असताना अब्रामाने देवाकडे धाव कधी घेतली? उत्पत्ती 18वा अध्याय 2रं वचन. उत्पत्ती 18:2. जेनेसिस चॅप्टर 18 वर्स 2. उत्पत्ती 18:2 ऐका.
त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. अब्रामाच्या घरी 3 पुरुष आलेले आहेत स्वर्गातून. त्याने पाहिलं 3 पुरुष माझ्याकडे आले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. देवाच्या प्रिय लोकांनो, अब्रामाच्या घरी आलेले 3 पुरुष देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा आहे. आणि ज्यावेळी त्याला कळालं की देव माझ्या घराकडे आलाय, देव एवढा लांबून माझ्याकडे आलाय, तो आपल्या घरात बसून नाही राहिला, तो देवाच्या दिशेने धावत गेला आणि त्याने लवून भूमीपर्यंत लवून त्याने त्या ठिकाणी दंडवत घातला किंवा त्याने नमन केलं, असं आपण म्हणू शकतो. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभू दिसताक्षणी, देव दिसताक्षणी, परमेश्वर दिसताक्षणी अब्राम धावत गेला आणि त्याने नमन केलं. ज्या क्षणी तुम्हाला कळतं इथं प्रभू आहे, नमन करायला विसरू नका. नमन करायला विसरू नका म्हणजे त्या ठिकाणी देवाचं गौरव करायला विसरू नका. लोक प्रार्थना करतात, पास्टर प्रेयर करा नोकरी मिळावी. नोकरी मिळाली, मी खूप चांगला इंटरव्ह्यू दिला पास्टर, म्हणून मला नोकरी मिळाली. अरे हट, तुझ्या इंटरव्ह्यूने तुला नाही चांगली नोकरी दिली, माझ्या परमेश्वराने दिलेली आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. गोष्टी होईपर्यंत लोक फार गुलुगुलू बोलतात, प्रेयर करा, प्रेयर करा. काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रेयर, इधर का माल उधर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सब जमा करणे का, ते वाचत नाहीत. हॅलो, माईक चेक, ऐकता का सगळे? काही लोक आहेत बातमी चेक करत नाही, व्हेरीफाय करत नाही. फुकट मध्ये किडन्यांचं ऑपरेशन, फुकट मध्ये हृदयविकाराचा सगळा खर्च, फुकट मध्ये सगळं डोळ्याचं ऑपरेशन, बातमी, आणि त्याच्यात नंबर सगळे चुकीचे दिलेले असतात खाली. पण हे महाभाग एका फोनवरती फोन करून विचारत नाही ही बातमी सत्य आहे का, मला पुढे पाठवायची गरजू लोकांना, हे विचारत नाहीत, काही करत नाही, आणि घेतात आणि सरळ फॉरवर्ड करत राहतात. यांना 2022चा WHM मिनिस्ट्री तर्फे कॉपी पेस्ट पुरस्कार देण्यात येत आहे. कॉपी पेस्ट पुरस्कार. कॉपी करायचं, पेस्ट करायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं, फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काही बघत नाही. काही लोक नुसते दिवस रात्र वचन पाठवतात. अरे समोरच्याला बायबल गिफ्ट दे ना बाबा, तुला एवढा विचार वाटतो दुसऱ्याचा. रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळ वचन 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 वचनच पाठ. तुम्हाला ना देवाने दाखवलं ना, तर एक वचन तुम्ही एखाद्याच्या जीवनासाठी पाठवलं, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली. प्रॉफिटिक वर्ड पाठवला, वचन पाठवणं वाईट नाहीये, पण फक्त इकडून यायचं तिकडे पाठवायचं, स्वतः पण नाही वाचायचं. त्यांच्याबद्दल बोलतोय. तर असं कॉपी पेस्ट पुरस्काराचे आपण विजेते होऊ नये अशी मी आज नंतर आशा करतो. वाचा, पहिलं कन्फर्म करा. आणि काही काही लोकांनी बापरे बापरे, हा मेसेज 20 लोकांना पाठवा, म्हणजे तुमच्या घरात आनंदाची बातमी ऐकू येईल. आणि विश्वास ठेवणारे लोक, प्रार्थना करणारे लोक, मठ्ठ डोक्याचे लोक, अरे काय तुम्ही झोपेत आहेत का? तुम्हाला आशीर्वाद होण्यासाठी, तुमच्या जीवनावर देवाची कृपा होण्यासाठी 20 लोकांना मेसेज पाठवलं तर आशीर्वादित होणार का? काय फरक आहे तुमच्यात आणि त्यांच्यात? जप करणाऱ्या लोकांमध्ये काय फरक आहे का तुमच्यात? 20 लोकांना पाठवा आणि 50 लोकांना पाठवा. अरे गुडघ्यावर ये, देव तुझी प्रार्थना ऐकेल. आणि जर पाठवायचंय, उतर रस्त्यावरती आणि कर सुवार्ता प्रसार. देवाचा गौरव असो. देवाच्या प्रिय लोकांना, अब्राम देव दिसता क्षणी धावला. आता एक खूप सुंदर अशी एक घटना आहे बायबलमध्ये या धावण्याबद्दल. मला ती इतकी हृदयाला भिडणारी वाटली ना ती गोष्ट. येशू ख्रिस्त एकदा काय झालं ना, की लोकांना वचन सांगत होता, आणि वचन सांगताना शिष्यांना वगैरे कुणाला काही खायलाच मिळालं नाही, असंच होतं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच वेळा मीटिंग्स मध्ये म्हणजे मी बघतो असं, की मी स्वतः मी अनुभवलंय. मी असं कोणाचं सांगत नाही, त्यांनी सांगितलं मला किंवा काय, मी असं स्वतः अनुभवलंय. पास्टर उभे असतात, मी स्वतः अनुभवलंय. मी उभा आहे आणि मला सांगितलं पास्टर वचन द्या. मग आपलं जे फायरिंग चालू झाली, 1.5-2 तास वचन प्रार्थना चालू आहे, ठीक आहे, संपलं, 2 तासांनी संपलं. मग त्याच्यानंतर ना काय होतं, की जे जमलेले लोक आहेत ते जेवायला जातात आणि इकडे पास्टर उभे आहेत. मग एक लॉट येतो प्रेयरसाठी.
मग त्यांच्यासाठी प्रेयर करता करता ते जेवणाला बसलेत ना, त्यांचं जेवण संपून येतात. मग ते इकडे प्रेयर करून घेतात आणि मग हे जे लोक आहेत हे जेवायला जातात. मग ही सायकल चालू राहते आणि पास्टरची सायकल बंद. कळालं तुम्हाला? पास्टर उपाशी. कितीतरी वेळा मी स्वतः उपाशी राहिलेलो आहे. पण त्या आनंदात लोकांना बरं वाटतंय, लोक आशीर्वादित होत आहे, प्रॉफिटिक वर्ड येतोय, चिन्ह त्यात भूक लागत नाही, तो भाग निराळा. पण असं घडतं. मग ह्या आज घडतं, येशूच्या काळात पण घडलं आणि त्याच्याबद्दल वचना खूप पॉवरफुल आहे. लक्ष देऊन ऐका, खूप पॉवरफुल आहे. बघा कशी लोकांकडे भूक आणि तहान आहे. ऐका, लोक येशूच्या आधी कसं धावतात ते पहा. येशू पोहोचण्याच्या आधी लोक कसं पोहोचतात पहा. मार्क 6 अध्याय 31 ते 34. मार्क चॅप्टर 6 31 to 34. मार्क 6 अध्याय 31 ते 34 वाचतो, ऐका. तेव्हा तो त्यांना म्हणाला, येशू बोलतोय, तुम्ही रानात एकांतात चला व थोडा विसावा घ्या. दमलेत शिष्य सेवा करून, ऐका, रानात चला, आता इथून गपचूप निघा, आपण रानात जाऊ आणि तिथं विसावा घ्यायला पाहिजे. कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवण्यास देखील सवड होईना. लोक भरपूर आहेत, जेवायला सुट्टीच होत नाही. असं कधी होतं का? होतं असं कधी? नवरा बायको दोघं घरी आहेत, दोघांचा स्वयंपाक केला, हे 15 लोक नातेवाईक आले. आता हे कधी जातील आणि आम्ही कधी जेवायला बसू, असं कधी कधी होतं. आता हे 2 माणसांचं जेवण समोर आणावं तर 15 लोकांना पुरत नाही, असं कधी कधी होतं. आणि जेवण असो किंवा नसो, पण लोक समोर आहेत, जेवणार कसं? इथं समोर पॅरालिसिसने मरायला लागलेला माणूस आहे समोर, त्रासातला, त्याच्या समोर मी काय जेवत बसणार? नाही जेवू शकत. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रभू सांगतोय, त्यांना जेवणाला देखील सवड नव्हती. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांतात गेले. म्हणजे तिकडं आराम, जेवण, रिलॅक्स होण्यासाठी काय केलं? मचव्यात बसले आणि सगळे पलीकडे गेले. आता पलीकडे गेल्याच्या नंतर देवाच्या प्रिय लोकांना ऐका, पलीकडे गेले का सगळे शिष्य वगैरे, तर त्यांना एक गोष्ट तिथं निदर्शनात आली. मचव्यातून पलीकडे रानात एकांतात गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले. म्हणजे आता हे चाललेत मचव्यात बसून, कुठं चाललेत? तिकडे चाललेत का? म्हणजे पलीकडं. म्हणजे हा गालिल समुद्र आहे, त्याच्या पलीकडे चाललेत. मग पुढे आहे का? तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांतात गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तिथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले, धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. बोला येशू मसीह की. येशू ख्रिस्त मचव्यातून चाललाय का? इथं लोक आहेत, जेवण नाही, काय नाही, तिकडे जाऊन शिष्यांनो माझं काय नाही, मी रात्रंदिवस प्रार्थना करायसाठी चाललोय, तुम्हाला रेस्टची गरज आहे, तर चला आपण पलीकडे जाऊ, तुम्हाला थोडी रेस्ट मिळेल. आता हे रेस्टसाठी पहिलं तरी पोहोचायच्या आधी उद्घाटन सोहळा, सगळे लोकांची मोठी गर्दी आणि अशी गर्दी, लोकांना कळालं आता हे त्या दिशेने चालले, त्यांच्या आधी लोक धावत जाऊन तिथं पोहोचलेले आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, असे धावणारे लोक देवाच्या राज्यात पाहिजे. आणि तिथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. किती राग आला असेल प्रभूला. रेस्ट घ्यायला जेवायला आणलं शिष्यांना मी, तुम्ही माझ्या आधी इथं काय करताय? आम्ही आरामासाठी आलो इथं. पाळकांच्या आरामाचा वेळ चोरल्याच्या नंतर किंवा तो वेळ लोकांनी घेतल्यानंतर त्यांना काय वाटलं पाहिजे? पुढच्या वचनात लिहिलं, ऐका पास्टर लोक, प्रार्थना करणारे लोक, ऐका बायबल काय सांगतं. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या लोकांना रागवण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही माझा वेळ घेतला, तुम्ही प्रार्थनेमुळे मला वेळ घेतला, मी आराम करायला आलो होतो. हे लाईफ, आराम करण्याचं लाईफ आम्हाला नाहीये प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांना आम्ही धावत राहिलं पाहिजे. तर ना एक गोष्ट इकडे शिकायची. काय गोष्ट महत्वाची? येशू ख्रिस्त पहिलं तरी पोहोचण्याच्या आधी धावत जाऊन येशूच्या पुढे लोक हजर आहेत आणि येशूचं स्वागत करण्यासाठी हजर आहेत.
येशूकडून काहीतरी ऐकण्यासाठी हजर आहेत, बरे होण्यासाठी हजर आहेत, चिन्ह चमत्कारासाठी आधी ते तयार आहेत. आज चर्चची स्थिती जी आहे एकदम उलट झालेली आहे. उलट याचा अर्थ कशी? पाळक लोक सगळ्यात आधी जाऊन पोहोचतात, चर्चच्या लोकांची वाट बघत बसतात. आता वर्शिप लीडर येतील, मग येतील. कितीतरी वेळा पाळक लोक चर्चला झाडू मारत बसतात. सगळ्यात आधी पाळक लोक पोहोचून त्या ठिकाणी सगळं साफसफाई करतात, खुर्च्या लावतात. कितीतरी ठिकाणांमध्ये अशी स्थिती आहे. काही लोक एवढे राजे आणि महाराज सेवेमध्ये, फारच महान लोक चर्चला येतात. काही काही उपकार करण्यासाठी जाऊ दे, ते वर्शिपचा टाइम निघून जाऊ दे, मग ते संदेशाच्या वेळेत जाऊ. मग ते वर्शिपला जात नाहीत. स्वर्गात फक्त वर्शिपच करायची, लक्षात ठेवा. तिकडे संदेश वगैरे काय नाही द्यायची गरज. तिथं प्रार्थनेची गरज नाहीये. स्वर्गामध्ये प्रार्थनेची गरज नाहीये. स्वर्गामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टींची गरज नाहीये, ज्याद्वारे आम्हाला काहीतरी कमी आहे आणि ज्याद्वारे आम्हाला काहीतरी प्रार्थनेची गरज आहे, काहीतरी कमी पडली आहे, असं स्वर्गात नाहीये. स्वर्गाच्या राज्यात फक्त आराधना आहे. जे जितके जास्त लेट चर्चला जातात त्याच्यामध्ये तेवढा जास्त गर्व असतो. त्याला तेवढी कमी भूक आहे देवासाठी. कमी भूक आहे. एकदा माझ्याकडून अशीच मिस्टेक झाली होती. कोल्हार म्हणून गाव आहे शिर्डीजवळ. प्रार्थनेसाठी येतो म्हटलं, सकाळी 10:30चा टाइम दिला. श्रीरामपूरमध्ये मग ती गळली वगैरे गाव आहेत सगळे. प्रार्थना करत 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 काही बंधू वर्ग होते आणि विशेष प्रकारचे काही बंधू बहिणी बरोबर असले ना, न होणाऱ्या ठिकाणी उशीर होतो. जिथं उशीर होऊ शकत नाही, काही विशेष लोक तुमच्या बरोबर असले की तिथं जास्त उशीर होतो. म्हणजे एकदा पावडर लावलेली समाधान होत नाही, परत लावावा लागतो डबल. माहित नाही आधी लावला होतं. एकदा केस विंचरून समाधान होत नाही, डबल टिबल माहित नाही, परत एकदा परफ्यूम लावलं की नाही मला लक्षात नाही. प्रत्येकच ठिकाणी खूप अति अप टू डेट राहणारे लोक आहेत, त्यांच्यामुळं अति अप टू डेट, त्यांच्यामुळं कधी कधी उशीर होतो. झाला उशीर. आता मी हा विचार केला, आता तेव्हा कुठं मोबाईल वगैरे होते तिकडे, सगळे लोक निघून गेले असतील. 4 वाजले, 4 संध्याकाळचे. लेकरं बाळ लहान थोर 10:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत माझी वाट बघत तिथं बसले होते. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही आणि मला त्या दिवशी कळालं, हे अशी भूक देवाच्या लोकांच्या मनात असली पाहिजे. इथं देवासाठी येण्यासाठी चर्च 10च आहे, 10:30ला येतील, 11ला येतील, 12ला. मी आजपर्यंत तुम्ही विचारा वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीचे जिथं जिथं चर्च आहे, मी आजपर्यंत कोणाला ओरडलो का? आमचं चर्च मुंबई मधलं असं चर्च आहे, लोक शेवटच्या प्रेयर मध्ये पण येतात. मी कधीच कोणाला काही बोललो नाही, बोलणार पण नाही. पण तुमची किती भूक आहे त्याच्यातून कळत. देवासाठी तुमची किती तहान आहे ते कळत. नोकरी, काम, धंदा सगळं ऍडजस्ट करा, देवाला ऍडजस्ट करायला लावू नका. देवाचा वेळ देवाला द्या आणि मग बघा तुमचं जीवन किती आशीर्वादित होतं. 2 रुपये कमी मिळाले तर चालतील, पण नोकऱ्या अशा बघा जिथं तुम्हाला देवाची सेवा करता येईल. भरपूर पैसा कमवाल आणि भरपूर पैसा घेऊन नरकात जाल, काय फायदा आहे हो? काय फायदा आहे? भरपूर मला एवढा मोठा पगार आहे, एवढा मोठा पगार घेऊन नरकात जाण्यापेक्षा मला एवढाच पगार आहे, पण तो घेऊन स्वर्गात जाणं किती चांगलं आहे. काय लोकांना नाही पटणार, पण घ्या पटवून. आता काय करता? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोलायला संधी मिळाली आणि ह्याच्यात एक चांगली सिस्टीम आहे. लोकांचे आवाज म्यूट असतात, कुणी काही बोलत नाही. पटो नाही तर नाही पटो, मला काय करायचंय, मला बोलता येतं ना, मी बोलत राहणार. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. बरं ठीक आहे, देवाची स्तुती. लोक येशूच्या आधी धावत गेले. अब्राम धावला देवाला भेटायला, हे लोक धावले, 800 धावले, येशूच्या आधी जाऊन पोहोचले. परत जक्कई धावला. लूक 19:4 मध्ये जक्कई पण धावलाय. लूक 19:4, लूक चॅप्टर 19 वर्स 4. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला.
धावत जाऊन चढला, चालत नाही, धावत जाऊन चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. जक्कय धावला, जक्कय धावत गेला, डोंगराच्या झाडावर चढला. का? येशूला पाहण्यासाठी. बघा लोक येशूसाठी धावतायत. बघा पौल येशूसाठी धावतोय, अब्राम येशूसाठी धावतोय, गालिलकर समुद्राच्या आजूबाजूच्या गावाखेड्यातले लोक येशूकडे भेटण्यासाठी धावत आहेत. जक्कय येशूला पाहण्यासाठी धावत आहे. आता एक शास्त्र भागातून 2 वेळा धावण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे थोडक्यात लक्ष केंद्रित करूया. काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्याकडे आपण फोकस केलं तर आपल्याला ते कळतं. बघा मार्क 5वा अध्याय 6वं वचन. गर्सेकराचा भूतग्रस्त होता. त्याच्याबद्दल बायबल लिहिलंय. येशू एका ठिकाणातून दुसरीकडे पोहोचलेला आहे. गर्सेकराच्या प्रदेशात मचव्यातून उतरला, पोहोचला, शिष्य वगैरे आहेत बरोबर. अशा परिस्थितीमध्ये मार्क 5 आणि 6 येशू जस्ट किनाऱ्यावर पोहोचलाय आणि दृश्य पहा, समोर एक भूतग्रस्त आहे, अकराळ विक्राळ विचित्र. आणि पुढे काय घडतं ऐका. मार्क 5वा अध्याय 6वं वचन. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. कोण पडला माहिती का पाय? भूतग्रस्त पडला. त्याच्यात काय? दुष्टात्मे. भूत पण येशूला नमन करतात. तुम्ही भूतांना नमन करू नका मग. ऐकलं का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय नाही, आमच्या मनात देवाचं नाव आहे, येशूचं नाव आहे. काय होतं? थोडा प्रसाद काय होतं? ए मिस्टेक करू नका. हालेलुया. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. तुम्हाला या गोष्टी चालत नाही, चालत नाही. भूतांना नमन करायचं नाही. ते माणूस मेल्यावर नैवेद्य दाखवायला जातात. तिकडचे सगळे उद्योग करायचे नाही. ख्रिश्चन लोकांनो, तुमच्या देवाला चालत नाही. मेलेल्या माणसासाठी ताट जेवण वगैरे काढून ठेवायचं नाही. तुम्हाला चालत नाही. तुमच्या देवाला चालत नाही. उतारे बितारे काय गोष्टी नाही चालत. करू नका. दूर राहा त्याच्यापासून. बघा भूतग्रस्त येशूला नमन करतो. आता ती स्टोरी माहिती आहे तुम्हाला. सैन्य काढलं त्याच्यातून. येशूने दुष्टात्म्यांना धमकावलं. दुष्टात्म्यांची एकच रिक्वेस्ट होती. रिक्वेस्ट काय होती माहिती का? आम्हाला त्या डुकराच्या कळपात जाऊ दे. आम्हाला कुठं जाऊ दे? काय 5 स्टार हॉटेल मागितलंय बघा. आम्हाला कुठं जाऊ दे? डुकराच्या कळपामध्ये जाऊ दे. बरं ठीक आहे, जा निघा. पण ह्याला मोकळं करा. आता ते दुष्टात्म्याचं सैन्य निघालं आणि त्या 2000 डुकरांमध्ये गेलं. आता त्या डुकरांना एवढं हेवी स्पिरिटची सवय नव्हती. ते कावरे बावरे झाले. मराठी वाचक असतील त्यांना माहिती कावरं बावरं होणं म्हणजे काय असतं. त्यांना कळेच ना. हे झाल्यानंतर करायचं काय? त्यांना कळेच ना. कुठला त्यांच्या डोक्यात काय क्लिकच व्हायना. त्यांचा ब्रेन ऍक्सेप्ट करेना. त्यांचा ताबच सुटला. आणि डुकरं पण धावायला लागले. ऐकता तुम्ही? आधी दुरात्मा लागलेला माणूस पण धावला, नंतर डुकरं पण धावली. हा माणूस धावला येशूकडं आणि डुकरं धावली आत्महत्या करण्याकडं. म्हणून आत्महत्या करू नका. तुमची स्थिती कशी आहे बघा. जास्त खोल बोलता येत नाही मला. ज्याला कळेल त्याला कळेल. लूक 8वा अध्याय 33वा वचन वाचतो ऐका. लूक चॅप्टर 8:33. तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली. शिरली तर शिरली, पुढे ऐका. आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. डुकरं पण धावली आणि भूतग्रस्त पण धावली. डुकरं जर येशूच्या चरणाशी आली असती, ऐका हे रिव्हिलेशन कुठे ऐकायला मिळणार नाहीत. डुकरं जर येशूच्या दिशेने धावत येऊन चरणाजवळ बसली असती ना, प्रभूने त्या डुकरांमधून पण दुष्टात्म्यांना हाकलून दिलं असतं. शक्य आहे. पण त्या डुकरांनी काय निवडलं? समुद्राकडे धावणं निवडलं.
आता समुद्र बायबलच्या वचनाप्रमाणे तुम्हाला शिकवलेलं आहे. समुद्र म्हणजे लोक. समुद्र म्हणजे लोकांकडे तुम्ही धावाल, तुमचा नाश आहे. तुम्ही देवाकडे धावाल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती आणि आशीर्वाद आहे. हे रिव्हिलेशन आहे त्याच्या मागे. कुठं धावताय हे महत्वाचं आहे. समुद्राकडे धावताय का देवाकडे धावताय? बरं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यावेळी 2 शिष्य धावत कबरेकडे गेले. योहान 20 अध्याय 4 वचन. थोडं फास्ट जावं लागणार आपल्याला, ऐका. योहान 20 आणि 4. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. आणि मग आपण पुढे 5व्या-6व्या वचनात पुढे वाचत आलो तर आपल्याला कळतं काय झालं त्या ठिकाणी. येशूचं पुनरुत्थान झालेले, कबर उघडलेली आहे, शिष्य दोघे जण धावत गेलेले आहेत. एक शिष्य धावत धावत पुढे पोहोचलाय, मागे दुसरा शिष्य आहे, तो त्याच्या मागून पोहोचला. त्या दुसऱ्या शिष्याचं नाव पेत्र आहे. उशिरा पोहोचला पण डायरेक्ट कबरेत गेला. शहानिशा केली. त्याला कळालं प्रभू मरणातून विजयी झालेला आहे, मरणातून उठलेला आहे. आणि जसे ते कबरेकडे धावत गेले तशीच आणखीन एक घटना आहे मत्ते 28:8 मध्ये. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून आणि त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. आमेन. 2 शिष्य कबरेकडे धावत गेल्या, परंतु ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या कबरेकडे गेल्या, पण कबरेपासून त्या धावत गेल्या सुवार्ता सांगण्यासाठी. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे धावत येता, तो ख्रिस्त तुम्हाला परत शक्ती देतो, परत तुम्हाला धावायला लावतो, की आता जे सामर्थ्य तुला मिळालंय ते घेऊन जगाकडे धाव आणि माझ्या नावाची सुवार्ता कर. सुवार्तेसाठी धावणं, येशूचं नाव घेऊन धावणं हे फार महत्वाचं आहे. त्याच प्रकारे प्रकटीकरण 12 अध्याय 6 वचन आणि 14 वचन. आता ऐका, लक्ष देऊ ना. इथे एक स्त्री आहे, गर्भवती स्त्री आहे. तर या स्त्रीला सैतानाच्या कचाट्यातून निघून जायचंय. म्हणून ही स्त्री, तिला गर्भवती आहे, तिला बाळ होणार आहे अशी स्थिती आहे. ती स्त्री म्हणजे यरूशलेम. आपण सगळ्या गोष्टी शिकलोय, पण इथं तिचं धावणं जे आहे ना त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. तिला वाचवण्यासाठी देवाने तिला शक्ती दिली. आणि काय झालं माहिती का, प्रकटीकरण 12:6 ती स्त्री रानात पळून गेली. प्रकटीकरण 12:6 मध्ये सांगितलंय ती स्त्री रानात पळून गेली, तिचं रक्षण झालं. त्यानंतर 14व्या वचनामध्ये त्या स्त्रीने परत एकदा सैतान तिच्या मागे लागलाय दुसऱ्या वेळेस. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले. आधी ती धावून गेली, दुसऱ्या वेळेस ती उडून गेली. ऐका, फार भयंकर गोष्ट आहे ही. आधी धावून गेली आणि नंतर ती उडून गेली पंखांनी, रानाकडे गेली. एकदा धावून जमिनीवरती आणि दुसऱ्यांदा उडून गेली. देवाच्या प्रिय लोकांना, येशू ख्रिस्त जगात आला ना, तो पाण्यावरती चालला. पेत्र पण पाण्यावर चालला. पण ज्यावेळेस तो परत येणार आहे, तुम्ही आणि मी पाण्यावर चालणार आहे, तुम्ही आणि मी हवेत उडणार आहोत. ही आमची धाव आहे. आमची धाव स्वर्गाकडे असणार आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभूने त्याचा अनुग्रह आपल्यावरती केलाय. आशय देवासाठी धावा. विमान डायरेक्ट उडत नाही, त्याला आधी धावावं लागतं. हो की नाही? मान्य आहे सगळ्यांना? धावपट्टीवर आधी धावावं लागते. लांब लचक धावपट्टी असते, खडखड खडखड खड एकदम जोरात धावतं. हे मशीनचा आवाज, इंजिनचा आवाज, जोरात धावतं. आणि एक मोमेंट अशी असते का त्याच्या स्पेशल सिस्टीम ऍक्टिव्हेट केल्या जातात आणि डायरेक्ट हवेत भरावी. आता ह्या जगात जोपर्यंत वेळ आहे धावून घ्या. तुमचा उडण्याचा समय जवळ आलेला आहे. जे धावतील ते उडतील, जे धावणार नाहीत माफ करा, त्यांच्यासाठी स्वर्गाचं राज्य नाहीये. हालेलुया, नाही. जे धावतील देवाच्या राज्यासाठी त्यांच्यासाठी स्वर्गीय राज्य आहे. आणि जे ठप्प बसतील एकाच जागेवरती, माझी मंडळी, माझे लोक, माझ चर्च तुलाच घे, बिल्डिंग तुला घे, सगळं तुला घे, तू खालीच बस. ज्यांना एक्सपान्शन आणि एक्सटेन्शन आवडतं देवाच्या राज्याचं, ते लोक आशीर्वादित आहेत. त्यांच्यासाठी सगळे आशीर्वाद. प्रभूला धन्यवाद. सगळं बघितलं आपण. फास्ट धावणारा व्यक्ती, पक्षी, प्राणी, वीज,
लोक देवाकडे कसे धावले सगळं पाहिलं. एक गोष्ट बघायची राहिली फक्त, आता त्याच्याबद्दल थोडक्यात ऐकणार, एकदम थोडक्यात, आणि मग थांबणार आहे. सगळे धावतात, सगळे धावतात, कशा ना कशासाठी धावतात. देवाचे लोक देवासाठी धावतात, सगळं मान्य आहे. काय तुमचा देव धावतो का? काय तुमचा परमेश्वर धावतो का? त्याचा शब्द धावतोय तर सुरुवातीला सांगितलं, तुमचा देव धावतो का? ऐका, लूक 15वा अध्याय 20वा वचन, लूक चॅप्टर 15 वर्स 20. उधळ्या पुत्राची गोष्ट आहे. ऐका, उधळ्या पुत्र घरी आलाय, पश्चाताप करून पूर्ण अंतःकरणाने बापाकडे आलाय. नोकर वगैरे काहीतरी होईल पण जातो बापाकडे, असा विचार घेऊन आलाय. पुढे ऐका, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. बापाने त्याला पाहिले. उधळ्या पुत्र बापाकडे आलाय, लांब आहे मुलगा. बापाने लांबूनच त्याला पाहिलं आणि ओळखलं, हा दुसरा तिसरा कोण नाही, माझा मुलगा आहे हा. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. आमेन. बाप धावला, म्हातारा बाप धावला आपल्या मुलासाठी. त्याला कळवळा आला, तेव्हा जेव्हा त्याने मुलाला पाहिलं, मुलाचा कळवळा आला, म्हातारा बाप मुलाकडे धावला. उधळ्या पुत्र कोण आहे? तुम्हाला दाखवू शकतो मी आजच उधळ्या पुत्र कोण आहे. आरसा असेलच घरात तुमच्या, घ्या बघून, त्याच्यात आलेला आहे उधळ्या पुत्र. प्रत्येकाच्या आरशात आज तुम्हाला उधळ्या पुत्र दिसणार आहे. तुम्ही नाही धावलात, तुम्ही फक्त रिटर्न आलात आणि लांबच विचार करताय, बाप स्वीकारतोय की नाही, बाप काय म्हणेल, मला घेतोय की नाही आतमध्ये. अरे सोड, तू बापापर्यंत आलास ना, बस. आता पुढची जबाबदारी बापाची. डुकरांबरोबर घाणीमध्ये बसणारा उधळ्या पुत्र, त्यांच्या पुढच्या शेंगा खाणारा उधळ्या पुत्र, संपत्ती लुबाडून सगळी सैताने ओरबाडून नेल्याच्या नंतर गलिच्छ अशा कपड्यांमध्ये घाणेरड्या अवतारामध्ये परतलेला मुलगा, आणि बाप त्याचे मुके घेतोय. हे बापाचं मन आहे. बाप धावणारा बाप आहे. हा बाप आमचा बाप स्वर्गीय बाप आहे. धावणारा बाप आमच्याकडे आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, स्तोत्र 147:15 प्रमाणे त्याचा शब्द फार वेगाने धावतो. हा आमचा देव आहे जो वेगाने धावतो. अनुवाद याचा 33वा अध्याय 26वा वचन. अनुवाद डिटरोनॉमी चॅप्टर 33 वर्स 26. अनुवाद 33 आणि 26 ऐका. हे यशुरुना, देवा समान कोणी नाही. तो तुझ्या सहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन, तो तुझ्या सहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाश मार्गाने धाव घेतो. सेकंड कमिंग पहा. हालेलुया. चालत नाही येणार आहे, तुझ्याकडे धाव घेणार आहे. वीज जशी चमकते एका ठिकाणाहून दुसरीकडे निघून जाते, तसं मनुष्याच्या पुत्राचं येणं होणार आहे. बायबलचा स्पष्ट शब्द आपल्याला सांगत आहे की वरून नभो मंडळातून तो तुझ्याकडे धाव घेत आहे. तुझ्याकडे धाव घेत आहे, तुझ्यासाठी धाव घेत आहे. उपदेशक 1 अध्याय 5 वचन. उपदेशक 1 आणि 5. एक्लेसियास्टेस चॅप्टर 1 वर्स 5. सूर्य उदय पाहून अस्तास जातो. जातो ना, सूर्य उगवतो वरच राहतो असं नाही, अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदय स्थानाकडे धाव घेतो. देवाच्या प्रिय लोकांनो, सूर्य जसा धाव घेतो, तुम्हाला सांगू द्या, हा सूर्य उगवतो आणि मावळतो, तो जर धाव घेऊ शकतो, तर खरा प्रकाशाचा सूर्य येशू ख्रिस्त आहे, जो कधी मावळतच नाही. तो सूर्य, तो प्रकाश तुमच्या जीवनाकडे धाव घेतो. जगात जे तुम्हाला दिसतं, चित्ता असो नाही तर फाल्कॉन पक्षी असो नाही तर तो बोल्ट नावाचा व्यक्ती सगळ्यात फास्ट धावतो तो असो, कुणी असो,
त्याच्यापेक्षा जास्त वेगाने धावणारा देवाचा शब्द आहे. परमेश्वर आहे जो सगळ्यात वेगवान रीतीने धावतो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रकाश सगळ्यात वेगवान आहे आणि प्रभूने सांगितलंय तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्हाला कळालं का? देवाने सगळ्यात जास्त वेगवान तुम्हाला बनवलंय, कारण तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जर तुम्ही जगाचा प्रकाश आहात तर काय होणार माहितीये का? यशाया 55:5 प्रमाणे तुमच्याबद्दल आज नंतर घडणार आहे. अभिवचनाचं वचन तुमच्यासाठी आहे. आयझाया चॅप्टर 55 वर्स 5. यशाया 55:5. पहा तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील, ज्या राष्ट्राची तुम्हाला माहितीच नाही, ओळखतच नाही. तुम्हाला भारतच माहितीये, दुसरं राष्ट्र माहित नाही. कुठं तुम्ही जगात कुठंच गेलेलं नाही, तुम्हाला काही माहित नाही. त्यावेळेस बायबल सांगतं, पहा तू ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील, ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल. आमेन. प्रेज लॉर्ड. काय कळालं? काय कळालं? राष्ट्र तुझ्याकडे धाव घेतील. कोण धाव घेतील? राष्ट्र तुझ्याकडे धाव घेतील. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर असा आशीर्वादित सामर्थ्यवान प्रतापी देव आहे की त्याचं हे अभिवचन तुम्हाला आहे. आशीर्वाद तुमच्याकडं धावत येणार आहेत. तुम्ही आशीर्वादाच्या मागे नाही जाणार. जे देवासाठी धावतात त्यांच्यासाठी देव पण धावतो. आणि जेव्हा देव धावतो, आशीर्वाद म्हणत नाही आजचे दिवस मी घरी बसतो. देव धावतोय ना, आशीर्वाद तुम्हाला धावून गाठतील प्रियांनो. हालेलुया. जेव्हा देव तुमच्यासाठी धावतोय ना, त्यावेळी तुमचे चिन्ह चमत्कार धावत तुमच्याकडे येतील. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाच्या प्रिय लोकांना आज एका गोष्टीचं अगत्य आहे. आम्ही देवासाठी धावायचं, देव आमच्यासाठी धावणार. देव आमच्यासाठी धावणार. नेहमी निरंतर तुम्ही फक्त गुडघे टेकायची जस्ट अशी पोझिशन घ्यायला लागाल. प्रार्थनेसाठी जस्ट डोळे बंद कराल, देव तुमच्यासाठी धाव घेईल आणि तुमच्या जीवनासाठी प्रभू अद्भुत आणि महान चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. आज देवाला सांगायचं, प्रभू आज नंतर धावणार मी, तुझ्यासाठी धावणार, देवासाठी धावायला तयार. आमेन. तुमचा वेळ जास्तीत जास्त देवाला द्या. कामातून वेळ काढा, परिवारातून वेळ काढा, देवाला वेळ द्या. सुवार्ता प्रसाराला वेळ द्या. सुवार्ता प्रसारासाठी धनसंपत्ती खर्च करा. आपलं घर देवासाठी द्या. तुमच्याकडे काय अवेलेबल आहे ते देवासाठी उपलब्ध करून द्या. सांगा, प्रभू हे तुझ्यासाठी, प्रभूसाठी धावा. प्रभू तुमच्यासाठी धावेल. स्वतःपुरता विचार केला, स्वतःसाठी धावत राहिलात, स्वतःच्या इच्छा पूर्ण होतील. देवासाठी धावाल तर देवाची इच्छा पूर्ण, देवाची इच्छा पूर्ण करूया. देवाचं गौरव करूया. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण एक प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद देऊ. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. ज्या वचनाद्वारे आमच्या हृदयाची, अंतःकरणाची भेट घेतली, याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. काही लोक आपल्या कर्तृत्वात धीमे झाले होते, त्यांच्यासाठी हे वचन तू दिलंस. काही लोक स्वतःसाठी आणि संसारासाठीच धावत होते, त्यांच्यासाठी हे वचन दिलंस. काही लोकांना धावण्याची दिशाच नव्हती प्रभू, त्यांच्यासाठी हे वचन दिलंय. आज नंतर आम्हाला धावायचंय, वेगवान रीतीनं धावायचंय आणि तेही तुझ्या सेवेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी धावायचं. तुझी शक्ती, तुझं बळ दे. एलियासारखं राजाच्या पुढे जाऊन इस्रायलास पोहोचण्याचं बळ दे. फिलिपसारखं प्रभू, फिलिपासारखं तो रथ गाठण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला दे. असं धावता येऊ दे प्रभू, असं धावता येऊ दे की त्या पौलासारखी आपली सेवा आणि कार्य, माझी धाव संपवलीये असं म्हणण्याचं धाडस आमच्यासाठी निर्माण व्हावं. असं धावायला आम्हाला शिकव. धन्यवाद प्रभू. आमची प्रार्थना समेस्तर सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन. प्रेज लॉर्ड.